राम राम मंडळी, कशा आहात? चला, आज आहे मकर संक्रांत. त्यामुळे सकाळी लवकरच सर्व काही आवरून आम्ही चाललोय सगळ्या मैत्रिणी ववसायला. जवळच आमच्या दुर्गा मातेचं मंदिर आहे, तिकडे आम्ही ववसायला गेलो होतो. सकाळी जास्त गर्दी नसल्यामुळे अतिशय सुंदर वातावरण आणि आम्हाला खूप सारे फोटो काढायला मिळाले. निवांतपणा होता, त्यामुळं लईच भारी वाटलं. हां, इकडे बघा. मैत्रिणींसोबत असल्या की छान गप्पा होतात, मन मोकळं होतं आणि आपण तो क्षण जगतो. आपल्याला खूप छान वाटतं, हो की नाही? म्हणून मला असं वाटतं, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना, त्यावेळेस तुम्ही मैत्रिणींसोबत एक क्वालिटी टाईम स्पेंड करा, मन मोकळं करा. थोडंसं शेअरिंग केल्याने थोडंसं रिलॅक्स वाटतं, बरं वाटतं. बरोबर ना? आणि नंतर मग सगळं आम्ही आवरून घरी परत आलो. नंतर मग माझी कामं सुरू झाली. रील बनवणं, एडिटिंग करणं. सकाळ सकाळ कोणी आजूबाजूला नसलं ना तर खूप छान वाटतं खरं म्हणजे. फोटो काढायलाही तेवढं रिलॅक्स वाटतं आणि फ्रेश वातावरणामध्ये फोटोही खूप छान येतात. कधी कधी बघा, आपल्या फोनमध्ये खूप सारे फोटो होतात आणि आपण नंतर ते डिलीट करतो. परंतु आपल्याला आठवण आली की ते फोटो नसतात, कारण आपण ते डिलीट केलेले असतात. म्हणून मला असं वाटतं की सगळे फोटो तुम्ही सेव्ह ठेवा तुमच्या हार्ड डिस्कमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, जिकडे तुम्हाला जमेल तेवढं सेव्ह करून ठेवा, कारण त्या एक आठवणी असतात. तो क्षण तुम्ही जगलेला असता, त्या वेळेमध्ये तुम्ही तेवढी मेहनत घेतलेली असते. त्यामुळे फोटोला नेहमी प्राधान्य द्या. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? मग आजचा मेकअप तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा संक्रांतीचा ब्लॉग होता. मैत्रिणींसोबत छोटासा का होईना एक फोटो काढणं, व्हिडिओ काढणं, आनंद स्वतःला म्हणजे आनंद घेऊन ठेवणं, सेव्ह करणं ही सध्या काळाची गरज आहे, मला तरी असं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही क्षण क्षण जगा आणि फोटो भरपूर काढा, मज्जा करा. जेवढा तुम्हाला वेळ भेटेल ना तेवढं एन्जॉय करा आणि अशा छोट्या छोट्या मेमरी नक्की सेव्ह ठेवा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.